Welcome, students. Today we are going to learn a new lesson, the COP and the anthem. First of all, we will see icebreakers. First activity. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. पहा म्हणजेच काय जणू असं समजा की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात की ज्या ठिकाणी थंडी अतिशय कडाक्याची आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरबरोबर चर्चा करा. द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट, की अशा थंड वातावरणामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं रक्षण करू शकाल याच्या मार्गाविषयी, याच्या पर्यायाविषयी तुम्ही तुमच्या मित्राशी चर्चा करा. पहा या ठिकाणी दिलेलं आहे की वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड क्लायमेट, की विविध मार्ग या थंडीपासून बचावण्यासाठीचे किंवा थंड वातावरणापासून बचावण्यासाठी. काय कराल तुम्ही? आय विल विअर वुलन क्लोथ्स, की उबदार कपडे मी घालेल, वुलन क्लोथ्स त्या ठिकाणी घालेल. आय विल टेक स्टीम बाथ, आय विल ड्रिंक हॉट वॉटर, आय विल ड्रिंक हॉट टी और कॉफी. आय विल यूज रूम हीटर, आय विल डू एक्झरसाइज टू कीप बॉडी वॉर्म. किंवा असे तुम्ही सांगू शकता की आय विल ईट हेल्दी फूड. दॅट मीन्स दीज आर द व्हेरियस वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड क्लायमेट. नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग, कॉप मीन्स काय? पोलीस. अप्रोचिंग, यू फील आयदर रिलीव ऑर स्केअर्ड, की एक तर तुम्हाला तो पोलीस तुमच्या जवळ आल्यानंतर बरं वाटेल, रिलीव वाटेल, किंवा स्केअर्ड म्हणजे कदाचित तुम्ही घाबराल पण. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन व्हेन यू फील रिलीव ऑर स्केअर्ड, की असे काही सिच्युएशनविषयी तुम्ही तुमच्या मित्रासमोर चर्चा करा की ज्यावेळेस तुम्हाला बरं वाटेल, रिलीव वाटेल, आणि ज्यावेळेस तुम्ही घाबराल. फर्स्ट इज बिन गिवन रिलीव केव्हा वाटेल? यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्ट्रीट, की रात्रीचं तुम्ही चाललेला आहात त्यावेळेस पोलीस दिसल्यानंतर तुम्हाला रिलीव वाटेल, बरं वाटेल. किंवा दुसरं आणखीन काय सांगता येईल? यू आर वॉकिंग अलोन इन डार्कनेस, किंवा यू आर सराउंडेड बाय थ्यूज, की चोरट्यांनी तुम्हाला वेढा घातला त्यावेळेस पोलीस दिसल्यानंतर तुम्हाला रिलीव वाटेल. किंवा आणखीन वेन यू आर अटॅक बाय द रॉबर्स फॉर मनी, की रॉबर्सनं तुमच्या भोवती अटॅक केला त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पोलीस दिसल्यानंतर बरं वाटेल. किंवा वेन यू आर अटॅच वेन यू आर अटॅक बाय द पीपल, किंवा लोकांनी जेव्हा तुमच्यावरती आक्रमण करतील किंवा तुम्हाला मारायला येतील त्यावेळेस पोलीस दिसल्यानंतर तुम्हाला काय रिलीव वाटेल. आणि स्केअर्ड केव्हा होईल, घाबराल केव्हा? वेन यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नसताना तुम्ही काय ड्रायव्हिंग करत असाल आणि पोलीस दिसल्यानंतर तुम्ही काय व्हाल? घाबराल, स्केअर्ड व्हाल. किंवा वेन यू ब्रोक द रोड सिग्नल ॲट द क्रॉसिंग, की क्रॉसिंग करताना रोड सिग्नल मोडल्यानंतर तुम्हाला पोलीस दिसल्यानंतर तुम्ही स्केअर्ड व्हाल, घाबराल. किंवा यू आर वॉन्डरिंग इन द कर्फ्यू, की आत्ताच कोविड-19च्या मध्ये काय तर कर्फ्यूमध्ये तुम्ही फिरत असाल आणि पोलीस दिसल्यानंतर तुम्ही काय व्हाल? घाबराल, स्केअर्ड व्हाल. किंवा वेन यू ड्रिंक अँड ड्राईव्ह, किंवा तुम्ही दारू प्याला तुम्ही गाडी चालवाल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पोलीस दिसल्यानंतर तुम्ही काय व्हाल? घाबराल. नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ, की अशा काही मोटिवेटिंग, प्रेरणा देणाऱ्या किंवा मोटिवेशन देणाऱ्या गोष्टी आहेत दॅट कॅन चेंज द पर्सन्स लाईफ, ती त्याच्यामुळे व्यक्तीचं जीवन काय बदलतं. वन इज गिवन, एक या ठिकाणी सांगितलेलं आहे की लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच, की इन्स्पायरिंग स्पीच वाचल्यानंतर सुद्धा मनुष्याच्या मध्ये बदल होतो किंवा मोटिवेशन त्या ठिकाणी मिळतं. कधी आणखीन कशामुळे मोटिवेशन मिळू शकतं? रीडिंग सक्सेस स्टोरीज ऑफ सक्सेसफुल स्टोरी वाचल्यानंतर सुद्धा मोटिवेशन मिळू शकतं. किंवा आणखीन कशामुळं? वॉचिंग अ फिल्म विच हॅज इन्स्पायरेशनल थीम, की अशी फिल्म पाहिली की ज्याच्यामुळे इन्स्पायरेशन मिळेल. अशी फिल्म पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय होईल? मोटिवेशन मिळेल. किंवा अटेंडिंग करिअर डेव्हलपमेंट अँड इन्स्पायरेशनल सेमिनार्स, की करिअर डेव्हलपमेंटचे सेमिनार्स अटेंड केल्यानंतर सुद्धा काय होतं? आपल्याला मोटिवेशन मिळतं. त्याचप्रमाणे काय पार्टिसिपेटिंग इन सोशल वर्क, की सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला तरी सुद्धा मोटिवेशन आपल्याला मिळतं. किंवा रीडिंग रिलिजियस बुक्स असो,
की रिलिजियस बुक, धार्मिक पुस्तकं वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला काय होतं, मोटिवेशन मिळतं. दॅट मीन्स दीज आर द थिंग्स दॅट कॅन मोटिवेट ऑर दॅट कॅन चेंज पर्सन्स लाईफ, की त्यामुळं मनुष्याचं जीवन बदलू शकतं. नाव वी विल सी अबाउट द रायटर ओ हेनरी, born on 1862 and died on 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. की विल्यम सिडनी पोर्टर हे ओ हेनरी या नावानं काय टोपण नावानं प्रसिद्ध आहेत. ही वॉज होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. होरॅसियस म्हणजे आदर्शासारखं, म्हणजे वाचनाची आवड असणारे हे ओ हेनरी होते. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. त्यांनी एक विनोदी असं साप्ताहिक चालू केलं, द रोलिंग स्टोन नावाचं त्यांनी थोडक्यात साप्ताहिक चालू केलं. अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड, परंतु त्यांचं साहस काय झालं, फेल झालं, किंवा दॅट मीन्स ही डिड नॉट गेट सक्सेस इन इट. ही जॉईन द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, आणि त्यानंतर त्यांनी हॉस्टन पोस्ट इथे रिपोर्टर म्हणून, कॉलमनिस्ट म्हणून अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणून त्यांनी नोकरी त्या ठिकाणी स्वीकारली. द स्टोरी द कॉप अँड द अँथेम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. की द कॉप अँड द अँथम ही एक ओ हेनरीची वेल नोन अशी स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स. की जेव्हा त्यांच्या या कथा लोक वाचतात तेव्हा लोक त्यांच्या कथेसाठी एक टर्म वापरतात, स्माईल विथ टीयर्स, विच इम्प्लाइज की जे दर्शवतं काय, हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. कारण त्यांच्या कथांमध्ये, बहुतेक कथांमध्ये शेवटी काय एक प्रकारचा ट्विस्ट, एक प्रकारची ट्विस्ट मोड असणारी कथा आपल्याला पाहावयास मिळतात. इन दिस स्टोरी की या कथेमध्ये पहा, द मेन कॅरेक्टर सोपी इज अ व्हॉगॅबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. दॅट मीन्स इन दिस स्टोरी सोपी इज अ मेन कॅरेक्टर, की सोपी हा काय मेन कॅरेक्टर आहे, आणि तो कसा आहे, ही इज अ व्हॉगॅबॉन्ड म्हणजे काय भटका आहे, की दॅट मीन्स ही वॉज होमलेस, की त्याला कोणत्याही प्रकारचं घर नव्हतं. अँड पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड अँड हिज बॅकग्राऊंड वॉज क्रिमिनल, आणि त्याची जी पार्श्वभूमी ही काय क्रिमिनल गुन्हेगारी वृत्तीची. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन. त्यानं अनेक प्रयत्न केले पुन्हा प्रिझनमध्ये तुरुंगात जाण्यासाठीचे. का, ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. दॅट मीन्स इन अमेरिका देर वॉज सिव्हिअर विंटर अँड ही वॉन्टेड टू प्रोटेक्ट हिमसेल्फ अँड बिकॉज ऑफ इट ही वॉन्टेड टू री एंटर इन द प्रिझन. की अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळं त्यातून वाचण्यासाठी त्याला पुन्हा प्रिझनमध्ये जावं, तुरुंगात जावं असं वाटत होतं. दॅट इज वाय ही मेड सो मेनी प्लॅन्स बट ही डिडंट गेट सक्सेस इन इट. परंतु त्याच्यामध्ये त्याला यश मात्र मिळालेलं नव्हतं. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. की या कथेचा जो शेवट आहे तो अतिशय अनएक्सपेक्टेड आहे, की आपल्याला जो अपेक्षित होता तसा मात्र झालेला नाही. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट. फ्युटाईल म्हणजे काय, निष्फळ. की या ओ हेनरी यांनी या सोपीचं चित्रण केलं आहे, डिपिक्शन केलेलं आहे. कसं, फ्युटाईल, निष्फळ. सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, की या सोपीचे अनेक निष्फळ असे प्रयत्न, त्यांचं वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे. टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. की स्वतःला अटक व्हावी यासाठीचे किंवा तुरुंगात जावं यासाठीचे त्याचे निष्फळ प्रयत्नांचं वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे किंवा चित्रण केलेलं आहे. द कॉप अँड अँथेम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. की ही जी कथा आहे द कॉप अँड अँथेम ही कशाबद्दल आहे, फ्रीडम, स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजे कैद यांच्याबद्दल आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देअर इज अ फ्रीडम. की सुरुवातीला सोपीला असं वाटतं की इथं काय फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, फ्रॉम मिझरीज अँड वरीज. इन कन्फाइनमेंट मीन्स प्रिझन, की तुरुंगामध्येच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे असं या सोपीला सुरुवातीला वाटत होतं. द नोट्स ऑफ अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम within and he resolves to work hard. And when he heard the notes of anthem,
की जेव्हा त्यानं त्या प्रार्थनेचे सूर ऐकले, देर वॉज टोटल ट्रान्सफॉर्मेशन इन हिज माइंड, की त्याच्या जीवनामध्ये त्यामध्ये परिवर्तन झालं आहे. देन आफ्टरवर्ड्स ही डिसाइडेड टू वर्क हार्ड, आणि नंतर तो ठरवतो की काय करायचं, खूप कष्ट करायचे. सोफी फेसेस द आयरनी फेट. As the moment he realizes the real freedom lies in virtuous life, he is taken into confinement. And when we go through this lesson, we will come to know that at the end of the story, when Sophie realizes that the real freedom lies in virtuous life, की खरं स्वातंत्र्य हे चांगुलपणाच्या जीवनामध्ये आहे. बट ॲट लास्ट ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट, परंतु शेवटी मात्र त्याची रवानगी कुठं होते, तुरुंगात होते, किंवा त्याला शेवटी कैद झाल्याचं आपल्याला पाहावयास या कथेमध्ये मिळतं. द कॉप अँड द अँथेम. कॉप मीन्स पोलीस. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. म्हणजेच काय, सोपी बेंचवरून उठला आणि रमतगमत डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि 5वा ॲव्हेन्यू एकत्र येतात त्या चौकातून बाहेर पडला. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळला, आणि दॅट मीन्स ही टर्न टू ब्रॉडवे अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि एका लक्झरियस कॅफेच्या जवळ तो थांबला, किंवा लक्झरियस म्हणजेच काय, महागडं असं कॅफे. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. वेस्ट म्हणजे काय, कोट. VEST, वेस्ट म्हणजे कोट. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, की त्याच्या खालच्या कोटच्या खालच्या बटनापासून वरपर्यंत या सोफीला स्वतःवरती विश्वास होता. ही वॉज शेवन, त्याने चांगल्या प्रकारे दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन Thanksgiving Day. Thanksgiving Day, what is meant by Thanksgiving Day? The fourth Thursday of November, marked by religious observance and traditional meals. म्हणजेच थोडक्यामध्ये थँक्सगिव्हिंग डे हा एक थोडक्यात नोव्हेंबरमध्ये गुरुवारी, चौथ्या गुरुवारी हा एक साजरा केला जाणारा डे आहे. आणि त्या दिवशी या सोफीला काय दिला होता, एका लेडी मिशनरीनं एक ब्लॅक बो किंवा काळ्या रंगाचा बो दिलेला होता. आणि या सोफीनं चांगल्या प्रकारे थोडक्यामध्ये चांगला कोट घातलेला होता, दाढी केलेली होती, आणि बोसुद्धा, काळा बोसुद्धा त्यानं लावलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. आणि त्याचं लक्षात आलेलं होतं की काय, की कोणती शंका न येता रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलापर्यंत त्याला पोचता आलं तर देर विल बी सक्सेस, की त्याला यश मिळणार होतं. टू री एंटर इन द प्रिझन, की दॅट मीन्स वी नो दॅट Sophie was homeless and he wanted to re-enter in the prison to protect himself from the winter. For that purpose, he made a plan to enter into the luxurious cafe and to eat whatever he want. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. आणि अशा प्रकारचे त्याने कपडे घातलेले होते की टेबलाच्या वरून दिसणारा जो त्याच्या शरीराचा भाग पाहून त्या वेटरच्या मनामध्ये कोणती शंका आली नसती. रोस्टेड मलार्ड डक. रोस्टेड म्हणजे काय, भाजलेलं. मलार्ड डक म्हणजे काय, बदकाचं मांस. थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आणि त्यानं ठरवलं की काय करायचं, ते जाऊन मलाडचं बदकाचं भाजलेलं मांस, वाईनची, दारूची एक बाटली, त्यानंतर थोडं चीज, एक कप कॉफी आणि एक सिगारेट असे घ्यायचे. अँड $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि $1 आणि सिगारेटसाठी $1 ठीक आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ
एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. सगळ्याची एकूण किंमत कॅफेचा मालक संतांबून काही करील एवढी मात्र जास्त नव्हती. And yet the meat would leave him filled and happy for journey to his winter island. आणि पण हिवाळी बेटावरती, दॅट मीन्स हिअर विंटर आयलंड द वर्ड विंटर आयलंड इज फॉर द जेल ऑर प्रिझन, की जेल किंवा प्रिझनसाठी हा विंटर आयलंड हा शब्द वापरलेला आहे. आणि त्या तुरुंगामध्ये जाण्यापर्यंत एवढे ते मांस पोटभर आणि मन तृप्त करील एवढं. But the सोपी set foot inside the restaurant door. परंतु सोपीनं जसं त्या रेस्टॉरंटच्या डोरपाशी किंवा दरवाजापाशी पाय ठेवला, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर. टॅटर म्हणजे काय, फाटलेलं ट्राउझर पॅन्ट. अँड डिकेडेंट शूज. डिकेडेंट्स म्हणजे काय, ओल्ड अँड वॉर्न, ओके, फाटलेले आणि जुनाट. आणि when Sophie entered in the restaurant, the head waiter saw or noticed काय, his tattered trouser and decadent shoes. की जसा या सोपीनं त्या रेस्टॉरंटमध्ये पाय ठेवला, त्या हेड वेटरनं त्याच्या ते फाटलेल्या पॅन्टकडं आणि जुन्या आणि खराब झालेल्या बुटांकडं पाहिलं. द स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट. आणि या सोपीला हातांनी काय केलं, या वेटरनं बाहेर काढलं किंवा बाजूला नेलेलं आहे पा. अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स. आणि त्याला शांतपणे समजावून सांगितलं. अँड हेज टू साईडवॉक. आणि घाईघाईनं बाजूला नेलं. अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिनेस मलाड. मिनेस म्हणजे काय, डेंजरस और थ्रेटनिंग क्वालिटी. इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल, लाजिरवाणा. त्यामुळं काय आलेलं आहे की मलाड बदकाच्या नशिबातला लाजिरवाणा धोका टळलेला होता. ही टर्न ऑफ ब्रॉडवे. आणि सोपी पुन्हा या ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला. इट सीन दॅट हिज रूट टू द coveted island was not to be an easy one, and now he realized that coveted म्हणजे काय, ग्रेटली डिझायर्ड, की हवा असा वाटणारा. अँड नाव सोपी रिअलाइज दॅट इट इज नॉट इझी टू गो ऑर टू री एंटर इन द प्रिझन, की पुन्हा प्रिझनमध्ये जाणं हे एवढं सोपं नाही, हे या सोपीच्या लक्षात आलं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज म्हणजे शोधणे, टू फाइंड आउट. अँड लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल, की म्हणजे स्वर्ग आणि पाताळ यांच्यामधला बॉर्डर प्लेस. आणि सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज. अँड ही रिअलाइज दॅट ही शुड फाइंड सम अनदर वे टू री एंटर इन द प्रिझन. जाण्याचा दुसरा काही मार्ग शोधला पाहिजे, हे आता सोपीला कळून चुकलेलं होतं. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आता या 6th Avenue च्या बाजूला किंवा कोपऱ्यावरती काचेच्या पलीकडे विजेच्या दिव्याखाली काही वस्तू दुकानाची खिडकी होती. त्या खिडकीमध्ये चांगल्या वस्तू डिस्प्ले केलेल्या होत्या, लावलेल्या होत्या. सोपी टूक अ स्टोन. सोपीनं काय घेतला, दगड घेतला. अँड डॅश इट थ्रू द ग्लास. आणि त्या डिस्प्ले केलेल्या त्या वस्तूंवरती किंवा त्या काचेवरती फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर. आणि त्या कॉर्नरला लोक पळत पळत बाहेर आले. अ पोलिसमॅन इन द लीड. आणि त्यांच्या पुढं सुरुवातीला कोण होतं, पोलिसमॅन होता. सोपी स्टूड स्टील. सोपी शांतपणे उभा राहिला. विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. त्याचे हात त्याच्या खिशामध्ये होते. अँड स्माइल ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. आणि ब्रास बटन, हिअर ब्रास बटन वर्ड रिफर्स फॉर द पोलिसमन. पोलिसमनसाठी पोलिसमनकडे तो पाहत हसत उभा राहिला. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, की कुठे गेला हा मनुष्य की ज्यानं हे दगड फेकून मारला. इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेटेडली मीन्स इन ट्रबल ऑर नर्वस मॅनर, की नाखुशीनं त्या पोलिसानं विचारलं की हा मनुष्य कुठे गेला. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. तुम्हाला असं वाटत नाही की माझा त्या दगड फेकण्याशी काही संबंध असेल.
सेड सोपी, सोपीनं विचारलं. विथ अ फ्रेंडली व्हॉइस, अतिशय सहजरित्या विचारलं. ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून, की एखाद्याचं स्वागत करावं अशा स्वरूपामध्ये त्या सोपीनं त्या पोलिसाला विचारलं. द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू, की सोपीनं क्ल्यू देऊन सुद्धा त्या पोलिसानं मात्र रिफ्यूज म्हणजे नकार दिला, हे स्वीकारण्यास नकार दिला की सोपीनं हे केलेलं आहे. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, आणि त्या पोलिसांनी सांगितलं की जो व्यक्ती असा दगड फेकून स्मॅश फेकतो किंवा तोडफोड करतो खिडकीची, हा त्या ठिकाणी थांबू शकत नाही, की पोलिसांच्या समोर अशी चर्चा करत थांबत किंवा गप्पा मारत थांबत राहत नाहीत. दे टेक टू देअर हिल्स टू टेक देअर हिल्स म्हणजे काय, ते पळून जातात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार, आणि तेवढ्यामध्येच एक ब्लॉकच्या अर्धा रस्ता पुढे गाडी पकडण्यासाठी पळत जाणारा एक माणूस त्या पोलिसानं पाहिला. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन परसूट, आणि जेव्हा पोलिसाला तो एक माणूस तो गाडी पकडताना दिसला, तो ती काठी उगारून काय केलं, त्यानं त्याच्या पाठीमागं धावत तो पोलीस सुटला. सोपी विथ डिस्गस्ट इन इज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल, आणि दोनदा अपयशी झालेला सोपी मनातल्या मनात चडपडत पुढे चालायला लागला. दॅट मीन्स ही नाव सोपी रिअलाइज दॅट ही सेकंड अटेम्प्ट वॉज ऑल्सो फेल्ड, की दुसरा प्रयत्नसुद्धा आपला काय आला, फसला गेला आहे, असं या सोपीला आता वाटलेलं होतं. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स म्हणजे काय, नॉट सो ग्रेट, की एवढं मोठं नसलेलं रेस्टॉरंट या सोपीनं दुसऱ्या बाजूला पाहिलं, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेलं पाहिलं. इट केटर्ड टू लार्ज ॲपिटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. दॅट मीन्स दिस इज द अनादर रेस्टॉरंट विच इज फॉर द पुअर पीपल, असं म्हटलं तरी वावगं नाही, की गरीब असणाऱ्या व्यक्तींच्या म्हणजे किंवा खिसे छोट्या असणाऱ्यासाठीची भूक भागवणारं असं हे हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, आणि तिथली क्रॉकरी आणि तिथलं वातावरण असं घट्ट होतं किंवा दाट होतं. अँड इट्स सूप अँड नेपरी थिन, आणि त्या ठिकाणी असणारे जे काही सूप असेल किंवा त्या टेबलवरचं कापड असेल हे पातळ किंवा कमी दर्जाचं होतं. इन टू दिस प्लेस सोपी बी टूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज, आणि बी टूक मीन्स टू कॉज टू गो, आणि सहजरित्या हा सोपी त्या टेबलपाशी गेला किंवा त्याला काय कोणतीही अडचण त्या हॉटेलमध्ये शिरण्यास आली नाही. ॲट अ टेबल ही सॅट, एका टेबला जवळ जाऊन तो बसला. अँड कंझ्युम बीफस्टिक फ्लॅपजॅक्स, आणि त्या ठिकाणी जाऊन बीफस्टिक खाल्लं, फ्लॅपजॅक्स म्हणजे स्वीट केक खाल्ले, डॉनट्स खाल्ले. डॉनट्स म्हणजे काय, स्वीट खाल्लं. खाल्लं, म्हणजे काय, PI मीठ म्हणजे मांसाचं एक डिश खाल्ली. अँड then he told the waiter the fact that minest coin and himself were total strangers, आणि त्यानंतर त्यानं सर्व खाल्ल्यानंतर वेटरला सांगितलं की माझ्याकडे काय फारसे पैसे नाहीत, आणि त्याबाबत मी अतिशय थोडक्यात माझ्याकडे द्यायला काही पैसे नाही आहेत. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी, आणि त्याला सांगितलं की काय, आता लवकरात लवकर काय कर, पोलिसांना बोलव. कॉप म्हणजे काय, पोलिसांना लवकरात लवकर बोलव. अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग, आणि माझ्यासारख्या सद्ग्रस्ताला वाट पाहायला लावू नकोस. नो कॉप फॉर यू, की तुझ्यासाठी कॉपला बोलवण्यासाठी किंवा पोलिसांना बोलवण्याची गरज नाही. सेड द वेटर त्या ठिकाणी म्हणला. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आय लाईक चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल हेकॉन, म्हणजे म्हणजे थोडक्यात भामट्या, की भामट्या तुझ्यासारख्यासाठी पोलिसांना बोलवण्याची गरज नाही. आणि ही तो लोण्याच्या केकसारखा मौजात आणि मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीसारख्या लालभडक डोळ्यांनी वेटर म्हणाला, किंवा दॅट मीन्स ही वॉज अँग्री, की तो वेटर अतिशय रागवलेला होता. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट
टू वेटर्स पीच सोपी आणि कॅलस मीन्स व्हेरी हार्ड की अतिशय कठीण. आणि नंतर या 2 वेटरांनी काय केलं, सोपीला नेमके त्याच्या डाव्या कानाखाली नेऊन फुटपाथवर आदळलं. ही अरोज, पुन्हा तो उठला. जॉईंट बाय जॉईंट की एक एक अवयव उलगडत तो हा सोपी उठला. ॲज अ कार्पेंटर्स रोल्स ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. सुताराची मोजण्याची पट्टी उघडावी तसे आपले एक एक अवयव उलगडत हा सोपी उठला. Arrest seemed now but an elusive dream. Elusive means difficult to find. That means now he again realized that it was very difficult to enter in the jail. की जेलमध्ये पुन्हा जाणं हे अतिशय अवघड आहे किंवा दिवास्वप्न आहे असं या सोपीला वाटत होतं. द आयलंड सीम व्हेरी फार अवे. की ते आयलंड मीन्स काय, जेल, की ते जेल खूप दूरवर दिसत होतं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि एका दुकानाजवळ किंवा एका औषधाच्या दुकानाजवळ समोर उभा असलेला पोलीस त्याच्याकडे पाहून हसला आणि तिथून तो निघून गेला. दॅट मीन्स ही even if the policeman saw the fighting between waiters and this person, the policeman didn't go there and arrest Sophie. Sophie जवळ जाऊन त्याला अरेस्ट मात्र केली नाही. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. एन्चantment म्हणजे मोडून टाकणं. रेंडर मीन्स मेड, बनवणं. आणि अचानक एखाद्या भयंकर जादूमुळे आपल्याला अटक किंवा प्रतिबंध म्हणजे थोडक्यात अटक होत नाही असं या सोपीला वाटलं. आणि दॅट मीन्स ही फ्रायटन, आणि तो घाबरला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. दॅट मीन्स ही वॉज फ्रायटन, तो घाबरलेला होता. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन लॉन्जिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. ग्लिटरिंग म्हणजे काय, शानदार असे थिएटर समोर एक पोलीस निवांतपणे फिरताना या सोफीनं पाहिलं. दॅट मीन्स सोफी सॉ अ पोलिसमन लॉन्जिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ अ डिसऑर्डरली conduct, and at that time he thought that he should do disorderly or he should behave disorderly conduct. की बेशिस्त वर्तन करण्याची संधी या सोपीनं त्यावेळेस साधली. ऑन द साइडवॉक सोपी began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. आणि त्या साइडवॉक त्या बाजूनं सोपी गेला आणि मोठमोठ्यानं टू एल मोठ्यानं ओरडणे. ड्रंकन गिब्रिश की मोठमोठ्यानं बडबडणं. गिब्रिश म्हणजे मोठमोठ्यानं बडबडणं. ॲट द टॉप ऑफ हार्श व्हॉइस की कर्कश आवाजामध्ये ओरडायला त्यानं सुरुवात केली. ही डान्स, त्यानं त्या ठिकाणी डान्स केला. हाऊल्ड, आक्रोश केला. रेव, आरडाओरड केली. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज, आणि मोठमोठ्यानं डिस्टर्ब की मोठमोठ्यानं त्या परिसरामध्ये डिस्टर्ब केलं किंवा गोंधळ घातला. द पोलिसमन मिअरली ट्वर्ड हिज क्लब. आणि हा पोलिसमन की ज्या ठिकाणी उभा होता त्यानं आपला दंडुका फिरवला. टर्न हिज बॅक टू सोपी, आणि सोपीच्याकडे पाठ करून एका व्यक्तीला अँड रिमार्क टू अ सिटिझन, आणि एका सिटिझनला रिमार्क त्या ठिकाणी त्यानं केला.